महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांची मनमानी आणि यंत्रणांचा उन्माद सुरू आहे अशी टीका सामनाच्या अग्रलेखामधून करण्यात आली आहे। निवडणुका लढायच्या आधीच विजय विकत घेतला, निवडणूक आयोग बरखास्त करून टाका अशी मागणी सामनामधून करण्यात आली आहे। भाजप आणि मित्रपक्षांनी लोकशाहीचं माफियाकरण केलं अशी टीका दैनिक सामनाच्या अग्रलेखाद्वारे करण्यात आली आहे। तर अग्रलेखातले काही महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूयात। महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांची मनमानी व यंत्रणांचा उन्माद टोकाला। निवडणुका लढायच्या आधीच विजय विकत घेणार असाल तर निवडणूक आयोग बरखास्त करा। 70 जागांवर एकही मत पडलं नाही आणि तरीही तिथे सत्ताधाऱ्यांनी निवडणुका जिंकल्या। भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी लोकशाहीचे हे माफियाकरण केले। जिथे मते चोरता आली नाही तिथे दहशत आणि पैशांनी विरोधी उमेदवारांना माघार घेण्यास भाग पाडलं। देवाभाऊ निवडणूक भ्रष्टाचाराचे शिल्पकार आहेत असं आता म्हणावं लागेल। भाजप हा दुतोंडी गांडोळांप्रमाणे वळवळत आणि बोलत असतो। नीतिमत्तेच्या चारित्र्याच्या गप्पा मारायच्या व सर्व घोटाळेबाजांना पक्षात घेऊन निवडणुका लढायच्या आणि जिंकायच्या अशी टीका सामनामधून करण्यात आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।